या 3 क्विक टिप्स तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये अपडेटेड राहण्यासाठी मदत करतील, रिगार्डलेस ऑफ की तुम्ही कुठल्या फील्ड मध्ये काम करताय. नंबर 1, बेसिक्स ऑफ एआय शिकून घ्या. आज अशी फील्डच बाकी नाहीये ज्याच्यामध्ये एआयचा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युज होत नाही. एआयचा युज करून आपण हायर प्रोडक्टिव्हिटी कशी देऊ शकतो, आपला स्ट्रेस आणि आपलं एक्स्ट्रा वर्क कसं कमी करू शकतो याच्यावरती आपण काम करत राहणं गरजेचं आहे. तुमचा जॉब नुसता सिक्युअर नाही तर फ्युचर प्रूफ सुद्धा असणं गरजेची गोष्ट आहे. नंबर 2, एक्सेल प्लस पॉवर बीआय. आधी काय व्हायचं, डेटा मॅनेजमेंट, ऑर्गनाइज किंवा डेटामधून इनपुट्स वगैरे काढण्यासाठी एक्सेल हे खूप इफेक्टिव्ह टूल होतं, पण आजकाल त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स आणि जास्त इफेक्टिव्ह टूल्स आले जसे की पॉवर बीआय, एसक्यूएल वगैरे. या गोष्टींचे पण जर बेसिक्स आपण शिकून घेतले आणि आपल्या रिझ्युमेवरती त्या मेन्शन केलेल्या असतील ना, तर तुमच्या रिझ्युमेचं वेटेज वाढेल त्याच्याने. अँड नंबर 3, सगळ्यात इम्पॉर्टंट, आपल्या प्रेझेंटेशन स्किल्स वरती काम करा. मग त्या पर्सनल असतील किंवा एखादा टॉपिक आपण इतरांसमोर प्रेझेंट करत असू, इंटरव्ह्यू द्यायचा असेल किंवा एखाद्या मीटिंग मध्ये बोलायचं असेल, जिथे कुठे तुम्ही लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये याल ना, त्या ठिकाणी तुमच्या प्रेझेंटेशन स्किल्स मॅटर करतील. त्यामुळे अजूनही तुमचे ओव्हरऑल बॉडी लँग्वेज, तुमचं कॉन्फिडन्स, तुमची व्हॉइस टोन या सगळ्या गोष्टींवरती काम करा, जी गोष्ट तुम्हाला लॉंग टर्म मध्ये खूप बेनिफिशियल ठरेल. आणि या 3ही स्किल्स ज्या मी तुम्हाला बोललो त्याच्यावरती ऑलमोस्ट फ्रीच्या बरोबर किंवा खूप मिनिमल कॉस्ट वरती बरेचसे असे कोर्सेस अवेलेबल आहेत जे तुम्ही करून या स्किल्स स्वतःमध्ये अपडेट करू शकता. आणि अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो सुद्धा करा, जिथं मी पर्सनल फायनान्स, करिअर, स्किल्स याविषयीचं प्युअर आणि रेलेव्हंट नॉलेज शेअर करत असतो तुमच्यासाठी.